नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. शेवग्याच्या शेंगांचं महत्व आपल्या शरीराला काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. शेवग्याच्या शेंगाच फक्त शरीरासाठी उत्तम नाहीयेत, तर शेवग्याचे फुलं, शेवग्याचे पानं हे सुद्धा शरीरासाठी उत्तम आहेत आणि या भाज्या खूप छान टेस्ट देणाऱ्या भाज्या आहेत, जे आपल्या तोंडाची चवही बदलतात आणि काहीतरी वेगळी आपण भाजी खाल्लं असंही वाटतं. आपण बाकीच्या नेहमी रुटीन मधल्या भाज्या तर खातच असतो. हे एक शेवग्याचं झाड असं आहे की त्याचं पानं, फुलं आणि शेंगा आपण खाऊ शकतो. तर आज मी इथे बनवणार आहे शेवग्याच्या पानांची भाजी. त्यामध्ये मी कांद्याची पात वापरणार आहे आणि जवळा वापरणार आहे, सुका जवळा. तर एकदम भन्नाट चव असलेली ही भाजी इथे होते. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे शेवग्याचे पानं. तर आपल्याला एकदम कोवळीही पानं घ्यायची नाहीये, एकदम जुन पानं पण घ्यायची नाहीये. झाड माझ्या बिल्डिंग मध्ये बाजूला आहे. तर बघा, हे खूप छोटस झाड आहे, नवीनच लावलेलं झाड आहे. तर ह्याला फार पाला नाहीये. बघा, मी वरपर्यंत तुम्हाला दाखवते. एक दुसरं झाड आहे, आपण त्या झाडाचा पाला घेणार आहोत. हे आपलं छोटस झाड आपल्याला अजून छान मोठं होऊ द्यायचं आहे. हे आपलं शेवग्याचं आहे मोठं झाड. याला खूप सारा पाला आलेला आहे आणि खाली पण आहे, आपण हाताने छान तोडू शकतो असा तो पाला आहे. तर आपल्याला असा पाला हवा आहे, हे बघा, या टाईप मध्ये. आणि जून झालेला पाला तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ही जून झालेली डहाळी आहे, थोडेसे डार्क पानं आहेत पिवळे. तर आपल्याला असा पाला काढून घ्यायचा आहे. हे बघा, कोवळा पाला आपण या टाईप मध्ये आपल्याला हवा आहे, तो आपण आता काढून घेतोय. आपण फायनली एवढा कोवळा पाला काढलेला आहे. हे बघा, आणि आता आपण पाला व्यवस्थित साफ करायचा आहे. एवढा पाला आपण आणलेला आहे, एकदम कोवळा कोवळा ताजा पाला आपण आता काढलेला आहे. आता आपल्याला छान साफ करून घ्यायचा आहे. तर आपण आता हे स्वच्छ आधी धुवून घेऊ, पाणी सर्व नितळून घेऊ आणि आपल्याला पानं कसे व्यवस्थित साफ करायचे ते आपण बघूया. शेवग्याचा पाला बघा, धुतल्यानंतर पाणी लगेच नितळून जातं, त्या पानांवरती पाणी थांबत नाही. तर स्वच्छ मी झटकून घेतलेला या पाला, धुवून घेतला. आणि आता हे पाल्याचं आपल्याला हे काड्या साफ करायच्या आधी आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आपलं पाणी गरम होईल आणि नंतर आपला पाला पण साफ होईल. गॅसवरती आपण पातेलं ठेवलेले आणि तीन ग्लास तरी पाणी असेल आपलं, एवढं आपण ठेवलेलं आहे. कारण आपला पाला व्यवस्थित त्याच्यामध्ये डुबला पाहिजे, एवढं पाणी आपण त्याच्यात टाकायचं आहे. इथे मी झाकण ठेवणार आहे आणि पाणी आपलं गरम होतं तोपर्यंत आपल्याला भाजी साफ करून घ्यायची. हे जे कोवळे आहेत तर हे आपण काड्या सुद्धा घेणार आहे. जे कोवळे असतील त्याची काडी घ्यायची, बाकी अशा आपल्याला हे छोटे छोटे आहेत तर ह्या काढायच्या नाहीये. मधल्या काड्या ह्या ज्या आहे काही गरजेच्या नाही. खूप कोवळ्या काड्या आहेत, खूप जुन असेल तेच आपल्याला काढायचे. कारण शेवग्याची झाडं, पानं मी मगाशी म्हटलं तसं, पानं, फुलं आणि शेंगा शरीरासाठी खूप उत्तम आहेत. आपल्या हातापायाला सूज येते, बरेच जणांच्या मनगट वगैरे सुजत असतात, थंडीमध्ये पण त्रास होतो. तर शेवग्याच्या पानांची पालेभाजी खरंच नेहमी खाल्ली पाहिजे आणि सहज उपलब्ध होते. कुठेही शेतावर आपले शेवग्याची झाडं असतात किंवा गावातही आपल्या आजूबाजूला असते किंवा दाराशी लावलेली असतात शेवग्याची झाडं. तर आपण ही भाजी खाल्ली पाहिजे. वेगळी चव, वेगळी टेस्ट आणि खायलाही छान वाटते आणि चवही छान येते. हे बघा, ही पूर्ण काडी पोळी आहे. जशी आपण ह्याची काडी घेतो आपल्या मेथीची भाजी वगैरे त्या टाईप मध्ये कवळी काडी असली तशी संपूर्ण घ्यायची, बाकी अशी काढून घ्यायचे. तर अशी सर्व भाजी मी आता इथे साफ करून घेणार आहे. चला, भाजी आपली साफ झालेली आहे. असे कुठेतरी अगदी कोवळा पाला तो घेतलेला आहे आपण, कारण आपल्याला पूर्ण कोवळा पाला नकोच आहे आणि पूर्ण आपल्याला एकदम जून पाला पण नकोय. तर हा आपण सर्व थोडा सारा पाला आपण हे केलेला आहे. आणि ह्या अशा ज्या काड्या आहेत ते खूपच काढलेल्या आहेत, बाकी आपण
काढलेल्या नाहीये. तर आता या रेसिपीमध्ये होतीये माझी एंट्री. माझ्या येण्यामुळे या रेसिपीच्या कृतीमध्ये थोडासा बदल झालेला आहे. एवढी चविष्ट भाजी आणि माझी लेक नाही खाणार, कसं शक्य आहे? ही भाजी करताना बघून मी मम्मीला सांगितलं, अगं तू जेव्हा डब्यामध्ये ही भाजी देतेस ना तेव्हा ती जवळा आणि भाजी सेपरेट करून करून खाते. शेंगा तर तिला खाता येत नाहीत फारशा अजून, मग हिला या भाजीतली पोषक तत्व आपण द्यायची कशी, असं विचारल्यावर मम्मीने त्यावरती एक खूप छान अशी आयडिया सुचवली. ती आयडिया आणि त्यासोबत या भाजीबद्दल दिलेली बरीचशी माहिती आता मम्मी भाजी साफ करेपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझी आई होमकुक रंजनाने मला सांगितलं की या पानांना एक प्रकारचा उग्रट वास असतो. तो वास काहींना आवडत नाही, तसेच पानांना थोडाफार चिकटपणा सुद्धा असतो. भाजी करताना या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी भाजीची पाने पाण्यातून उकळून काढणे किंवा वाफवून काढणे हे 2 उपाय आहेत. मात्र या दोन्ही प्रकारांमध्ये पानांमधील असलेले जीवनसत्वे पाण्यामध्ये वाया जातात. भाजी वाफवली तरी सुद्धा खाली ठेवलेल्या पाण्यामध्ये या भाजीच्या पानांमधील सर्व जीवनसत्वे पडतातच थोड्याफार प्रमाणामध्ये, किंवा जर तुम्ही उकळून काढली तर पाण्यामध्ये सगळे जीवनसत्व जातात. आणि हे उकळून जरी काढले आणि वाफवून जरी काढले तरी दुसरी गोष्ट अशी आहे की हे वाफवून काढल्यानंतर किंवा उकळून काढल्यानंतर पाने एकमेकांना चिटकली जातात आणि ही एकमेकांना चिटकलेली पानं नंतर सुरीने किंवा चाकूने बारीक चिरायला देखील अवघड जातात. म्हणूनच वाफवलेली किंवा उकळलेली पाने पाणी निथरवून नंतर तुम्ही ती कैचीने बारीक कापून रेसिपी करण्यासाठी वापरू शकता. आता आदू सध्या 2 वर्षांचीच आहे. जवळा आणि भाजी सेपरेट करून करून खाते. ती फिश लव्हर आहे, त्यामुळे मग काही हिनी भाजीच खायची नाही का, म्हणून मम्मीने ह्या रेसिपीमध्ये थोडासा बदल असा केला की ती या रेसिपीमध्ये पाने आधी चिरणार आहे, मग पाण्यामध्ये उकळणार आहे आणि उकळून काढलेले पानं नंतर चिरून ह्या रेसिपीसाठी वापरणार आहे. आणि आता ही चिरून मग उकळलेली पाने असल्याने पाण्यामध्ये सगळे पौष्टिक सत्व उतरणार आहेत आणि ह्या पौष्टिक पाण्यापासून मम्मी आदूसाठी एक उत्तम शेवग्याचं सूप बनवणार आहे. हे सूपही कमाल भारी लागतं. ह्याची रेसिपी लवकरच चॅनलवर येईल. आणि जर का तुम्ही आज रेसिपी बघून झाल्यानंतर करण्याचा विचार करताय तर पाने न चिरता पाण्यामधून उकळून काढा, किंवा जर चिरून करणार असाल तर पाण्याला फेकून देऊ नका. चपातीचं पीठ मळण्यासाठी, थालीपीठांसाठी या पौष्टिक पाण्याचा वापर करा. आणि पण आपलं उकळलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही पाण्यामध्ये टाकायची, कापायची आणि भाजी पाण्यात टाकायची. आपल्याला शिजवायची वगैरे नाही. पाणी चला आपल्याला सर्व पाला आता इथे कापून झालेला आहे आणि आपण या गरम पाण्यामध्ये आपला हा पाला टाकलेला आहे. व्यवस्थित आपण तो 2-3 मिनिटं फक्त आपल्याला असाच ठेवायचा आहे. तो झाका नाही ठेवायचं नाहीये. 2-3 मिनिटांना आपण हा पाला एका चाळणीवरती नितळून घेणार आहे. आता इथे आपण घेतलेला आहे जवळा. हे बघा, जवळ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तर इथे मी घेतलेला आहे जवळा. आता हा एका पातेल्यामध्ये, भांड्यामध्ये मी टाकला आणि याच्यावरती आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे पाण्यामध्ये, म्हणजे ती घाण आहे ना ती खाली जाते आणि जवळा आपला वरती तरंगून येतो. आणि आपले आता व्यवस्थित आपल्याला असंच पाण्यामध्ये भिजू द्यायचंय. आता आपण तोपर्यंत बाकी तयारी करणार आहे. आता इथे आपण घेणार आहे पातेचा कांदा. तर तो साफ करून घेऊ आपण. वरच्यावर आपल्याला असं कट मारून घ्यायचं इथे आणि कापून घ्यायचे. आता शाकाहारी जे आहेत की नाही, ज्यांना नॉनव्हेज चालत नाही, तर त्यांनी जवळा न घालता कांद्याची पात भरपूर घाला. ही भाजी खूप छान होते. कारण मी बिना जवळ्याची पण ही भाजी केलेली आहे. खरंच खूप उत्तम होते. हे बारीक आपल्याला इथे कापायचं आहे. आपल्याला टोमॅटो, मिरची कापायची. इथे टोमॅटो धुवून घेतलेला आहे. 2च मिरच्या इथे घालणार आहे. तिखट आहे खूप मिरची. टोमॅटो पण जेवढा बारीक कापता येईल तेवढा
बारीक करायचं. ते आपले टोमॅटो, पात, कांदा, मिरची कापून झालेली. आपल्याला कढीपत्ता लागणार आहे. आता आपण पाणी आपलं नितळून घ्यायचंय. एक चाळणी मी घेतलेली आहे. चाळणीमध्ये पाण्यात टाकल्यानंतर पाला एवढा चिटकला जातो, त्यामुळे तो कापता येत नाही म्हणून. आणि आपल्याला नितळू द्यायचंय पूर्ण. पाला आपण काढलाय चाळणीमध्ये. आता आपल्याला वरती तरंगून येतो जवळा पूर्ण. थोडासा पळून घ्यायचा आहे. व्यवस्थित तो भिजलेला आहे. इथे आपला जवळा मी डिश मध्ये काढून घेतलेला आहे. आणि भाजी बघा भरपूर सारी दिसत होती, पण आता एकदम कमी झाली. तर बघा सुरीने कापायला गेलं तर ती व्यवस्थित कापता येत नाही. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही कापू शकता. कैचीने आपण ही भाजी व्यवस्थित पाण्यातून बाहेर काढल्यानंतर कापू शकतो. हे बघा भाजी बघा व्यवस्थित कापल्या गेलेली आहे. तरी तुम्ही असं करू शकता. चला आता फोडणीची तयारी करू. गॅसवर आपण ठेवलेलं एक पातेलं आणि आता आपल्याला तेल घालायचं आहे. 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. आपलं व्यवस्थित गरम झालेले. आपल्याला ते मिरची घालायची. मिरची नंतर आपल्याला कढीपत्त्याचे 7-8 पाने ते मी इथे कापून टाकते. इथे आपल्याला कांद्याची जाडसर जो कांदा आपला कोळा कांदा आहे आपल्याला तो घालून घ्यायचा आहे. तर इथे आता आपल्याला मसाले ऍड करायचे. आपण इथे लसूणही वापरलेला नाहीये आणि रेग्युलर वापरतो तेवढा कांदाही आपण इथे वापरला नाही. फक्त पात्याचा कांदा इथे वापरलेला आहे. 2 चिमटी इथे घालते मी हिंग. हिंग आवश्यक आहे, जरूर घाला, कारण पालेभाजी आहे, थोडासा उग्र वास असतो. आणि आपला जवळा पण आहे. अर्धा टीस्पून मी इथे हळद घातले. आणि आता इथे आपल्याला घालायचं आहे कांद्याची पात. आणि इथे लसूण आपण घातलेला नाहीये, तरी सुद्धा ही भाजी खूप छान होते. या पद्धतीने करून बघा. कांद्याची पात जास्त प्रमाणावर तुम्ही घातली तरी सुद्धा ही भाजी अप्रतिम टेस्ट या भाजीची होते. तर ज्यांना जवळा नॉनव्हेज वाले नसतील, जवळा नसेल घालायचं तर कांद्याची भरपूर पात घालून आणि तुम्ही ही भाजी बनवू शकता. कांदा आपला पात व्हायला वेळ लागत नाही. तर आता इथे आपल्याला घालायचा आहे रस्सा भाजीचा मसाला. रस्सा भाजीचा 1 चमचा मसाला आपण इथे घातलाय. मिरची आपण जास्त नाही घेतलेली, 2च मिरची आपण घेतलेल्या होत्या. आता आपल्याला इथे टोमॅटो बनवून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडासा आपल्याला नरम झाला मग आपल्याला भाजी घालायची आहे. आपल्याला इथे भाजी घालून घ्यायची. सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित कलसून घ्यायचंय. एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दी आणि खूप छान चव असलेली भाजी तयार होते. आणि आरोग्यासाठी खरंच उत्तम भाजी आहे. एक थोडीस आपल्याला 1 मिनिट भर आपल्याला याला परतवून घ्यायचे. व्यवस्थित आपल्या भाजीला 1 मिनिट भर आपण व्यवस्थित खालीवर इथे परतून घेतलेले. आता इथे आपल्याला घालायचंय ओलं खोबरं. तर 2 चमचे चांगले घातलेले आहेत, मोठे 2 चमचे. तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. कलर आणि वास एकदम छान वास सुटलाय भाजीचा आणि कलर एकदम छान दिसतो, हिरवागार. आता इथे आपल्याला घालायचा आहे जवळा. जवळ्यातलं आपण पाणी पूर्ण हाताने व्यवस्थित दाबून आणि काढून टाकलेलं होतं. वाफेवरती आपला जवळा आहे भाजीचा आणि टोमॅटो या सगळ्या ओल्या याच्यात आपलं जवळा छान इथे तयार होते. पाणी टाकायची गरज आपल्याला नाहीये इथे. त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी 1 नंबर लागते. मिक्स करून झालेली भाजी. आता इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि मातीचं भांडं आहे, खूप गरम होतं, त्यामुळे फोडणीला भाजी घातली की मी गॅस एकदम कमी करते. तर त्या कमी गॅसवरतीच पुढे माझी भाजी होत असते, कारण ही भांडी एकदा गरम झाली की लवकर गार होत नाही. त्यामुळे खूप नॅचरल पद्धतीने ह्याच्यामध्ये भाजी शिजते एकदम व्यवस्थित. तर आता हे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मी मिक्स केलं. तर मीठ व्यवस्थित सगळीकडनं मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे. आणि 1-2 मिनिटांमध्ये आपली भाजी मस्त तयार होते, मस्त वाफवल्या जाते.
आपल्याला एक थेंबही इथे आपण पाणी घातलेलं नाहीये. इथे आता आपण झाकण ठेवू 2 मिनिटासाठी. कमी गॅस आहे एकदम. इथे बघा एकदम कमी गॅस होता आपला. एकदम छान भाजी आपली इथे शिजलेली आहे. तर इथे आपले शेवग्याचा पाला आणि कांद्याची पात आणि जवळा अशी मिक्स भाजी आपली इथे तयार झालेली आहे. इथे गॅस मी बंद केला आणि आता हे पातेलं गरम आहे, त्यामुळे याच्यामध्ये बराच वेळ आपली भाजी छान गरम राहणार आहे. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. जवळा आणि कांद्याची पात आणि आपला शेवग्याचा पाला. खरंच हे कॉम्बिनेशन खूप भारी आहे. एकदम छान वास सुटलेला इथे. आणि कुठल्याही भाकरी बरोबर, त्यातल्या त्यात तांदळाच्या उकडीच्या भाकरी बरोबर खरंच एक नंबर लागते. माझ्या चॅनल वरती तांदळाच्या उकडीची भाकर मी दिलेली आहे. जर तुम्ही बघितली नसेल ती व्हिडिओ जरूर बघा. आणि आजची भाजी खरंच खूप भारी झालेली आहे. तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर सुद्धा ही भाजी खाऊ शकता. तर आजची ही भाजी, हे 3 आपण जे कॉम्बिनेशन केलेलं आहे, जवळा, कांद्याची पात आणि आपला शेवग्याचा पाला, तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनल वरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय, असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनल वरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि परत आपण अशीच एक छानशी रेसिपी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.